बनारस हिंदू विद्यापीठातून न्यूक्लिअर फिजिक्स विषयात मास्टर्स डिग्री संपादन केल्यानंतर महेश नारायण सिंग यांनी त्याच विद्यापीठात 3 वर्ष प्राध्यापकी केली। 1967 साली एम.एन. सिंग भारतीय पोलीस सेवेत रुजू झाले। अकोला, पुणे, औरंगाबाद अशा महाराष्ट्राच्या गावा शहरात वेगवेगळ्या पदांवर त्यांनी कामं केली आहेत। 1993 साली मुंबईच्या गुन्हे शाखेच्या सह पोलीस आयुक्तपदी एम.एन. सिंग कार्यरत असताना मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे संपूर्ण जग हादरलं। त्या बॉम्बस्फोटांच्या तपासाची जबाबदारी एम.एन. सिंग यांच्याकडे सोपवण्यात आली। बॉम्बस्फोटासंबंधीच्या सर्व घटना प्रसंगाचा सखोल अभ्यास करून त्यांनी 10,000 पानी आरोपपत्र तयार केलं। मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी 2 मे 2000 रोजी एम.एन. सिंग यांची नेमणूक करण्यात आली। त्यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत मुंबईतील संघटित गुन्हेगारीला आळा बसला आणि गुन्ह्यांची संख्या कमी झाली। करारी, कणखर आणि शिस्तप्रिय असलेले एम.एन. सिंग त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे पोलीस खात्यात लोकप्रिय होते। विविध धर्माच्या लोकांना एकत्र आणून मुंबईत जातीय सलोखा निर्माण करण्यात एम.एन. सिंग यशस्वी ठरले होते। 31 डिसेंबर 2002 रोजी एम.एन. सिंग मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून स्वाभिमानाने निवृत्त झाले। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस खात्यात दाखल व्हावं, सकारात्मक दृष्टिकोन बाळगून राष्ट्रहिताचं काम करताना भ्रष्टाचारापासून दूर राहावं असा संदेश एम.एन. सिंग वडिलकीच्या नात्यानं तरुणांना देत असतात। आपल्या पोलीस आयुक्तपदाच्या कारकिर्दीत मुंबई महानगरीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या कार्याची जाण ठेवून मुंबईचे भूतपूर्व पोलीस आयुक्त एम.एन. सिंग यांचा लोकसेवा प्रसारण दिनी सह्याद्री वाहिनी कृतज्ञतापूर्वक सन्मान करत आहे। शिलेदार राष्ट्र निर्मितीचे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी श्रीयुत एम.एन. सिंग, निवृत्त पोलीस कमिशनर मुंबई यांना मी इथं मंचावर येण्याची विनंती करतो। मला एक सांगा की आजकाल माध्यमांची पोलिसांच्या कृतीवर आणि हालचालीवर हमेशा नजर असते, नेहमी एक नजर असते माध्यमांची। तर या माध्यमांची नजर पोलिसांवर किंवा पोलिसांच्या कृतीवर असण्याचा पोलिसांना कितपत त्रास होतो, म्हणजे कधी फायदा झालाय माध्यमांची नजर असण्याचा, असं कधी आपल्याला आठवतं का? नाही, मला वाटतं की पोलिसांच्या कामावर लोकांची नजर असलीच पाहिजे नेहमी, आणि त्याच्याबद्दल पोलिसांना काही राग आणण्याचे काही कारण नाही। परंतु पोलिसांवर जे टीके होत असतात, समटाइम्स जस्टिफायबल, समटाइम्स नॉट जस्टिफाईड, त्याच्यामुळे कधी कधी त्रास होत असतो। परंतु एक डेमोक्रेटिक सेटअपमध्ये लोकांची प्रत्येक अपेक्षा, इच्छा पूर्ण करणे हे आजचे कठीण आहे, आणि म्हणून कधी कधी पोलीस कमी पडतात। त्याचा जर क्रिटिसिझम झाला, वाजवी जर क्रिटिसिझम झालं, त्याच्यात मलावर काही धरणे काही योग्य नाही। मला वाटतं टेक इट इन राईट स्पिरिट अँड ट्राय टू इम्प्रूव्ह, दॅट्स इट। बट डू यू एव्हर फील की समटाइम्स टू मच ऑफ क्रिटिसिझम किंवा 24/7 माध्यम पोलिसांच्या संपूर्ण प्रत्येक कृतीवर नजर ठेवून असतात? बरोबर आहे, असं वाटतं। पण पोलिसांच्या कामच असं आहे, आम्ही पब्लिकच्या मध्ये काम करतो आणि पब्लिकच्या बरोबर काम करतो, तेव्हा पब्लिकची प्रत्येक अपेक्षा पूर्ण होत नसेल तर टीका टिप्पणी होणे स्वाभाविक आहे। परंतु थोडासा पोलीस मोराल आणि पोलिसांवर जो दबाव असतो, कामाचा जो ताण असतो, त्याचे जर जाणीव ठेवून आणि क्रिटिसिझम केलं तर काही पोलिसांना वाईट वाटत नाही। परंतु कधी कधी असं वाटतो जरूर की आमचे जे काही अडचणी आहेत त्याच्याबद्दल लोकांना काही जाणीव नसते आणि लोक क्रिटिसाइज करत असतात समटाइम्स। नाही, एखादं उदाहरण सांगता का? समटाइम्स पीपल टेल मी पोलीस जॉब इज अ व्हेरी थँकलेस जॉब। आता सगळं आयुष्यभर मी 36 वर्ष पोलीसमध्ये घालवलं आणि नंतर ऐकायचे की पोलीस जॉब इज थँकलेस, मला काही बरोबर वाटत नाही, आय डोंट लाईक इट। आणि खरं म्हटलं तर पोलीस इज अ व्हेरी गुड जॉब, आणि 36 वर्ष सेवा केल्यानंतर मी जेव्हा रिटायर झालो, आज पण मला जर लोक ऐकतात, एम.एन. सिंग म्हणून नाही, हे पोलीस आयुक्त होते म्हणून मला ते ओळखतात। आणि पोलीसचं काम अत्यंत महत्त्वाचं काम आहे, मोलाचं काम आहे,
एकदम छोटे छोटे लोक आहेत पब्लिकमध्ये, साधारण गरीब लोक, तिथपासून तर टॉप लोकांसाठी, देशासाठी, फॉर द सिक्युरिटी ऑफ द नेशन, सिक्युरिटी ऑफ द पीपल, they work. What more important can a job be? I think this is a very good job, and I feel, let me tell you, Pradeep, if I get a chance in my next generation, I would like to be a policeman again, and I will try to improve upon my Wow. performance. आपल्यापैकी कोणाला प्रश्न विचारायचा का हेमंत सिंग यांना? आधी डॉक्टर गोयल म्हणाले होते की आपल्या समाजामध्ये डॉक्टर लोक खूप काम करतात, हाऊसमन जे असतात 24 तास काम करतात. मला वाटतं डॉक्टर जसे काम करतात तसं पोलीसमॅन पण खूप काम करतात आणि त्यांच्यावर पण एवढे ड्युटीज असतात ह्याची जाणीव लोकांना नसते. दुसरी गोष्ट आहे की दूरदर्शन किंवा ऑल इंडिया रेडिओ जे काय प्रसार आपल्याकडे असेल, प्रसार माध्यमात पोलीसमॅनची लाईफ कशी असते आणि त्यांचे पॉझिटिव्ह पॉईंट्स जे असतात, त्यांचे जे अचीवमेंट असतात, त्यांच्यासाठी खास कार्यक्रम असा असतो की नाही मला असं माहीत नाही. फक्त सनसनीखेज खबरे जे असतात ते येत राहतात लाईफमध्ये. त्यामुळे ते पोलीसचं जे पॉझिटिव्ह साईड आहे आणि खूप पॉझिटिव्ह साईड्स आहेत, ते पॉझिटिव्ह साईडसाठी आपल्या प्रसारामध्ये अजून कार्यक्रम करावं, लोकांना हे माहिती मिळावं की कसे सॉल्व्ह होतात केस, आणि व्यवस्थित लोकांना कॉमन मीडियममध्ये असे एकदम त्याला हायलाईट करायला पाहिजे. फक्त असं कमर्शियल म्हणजे एक CID आणि एकदम देवानंद टाईपची स्टोरी पाहिजे अशी नको आपल्याला. खरोखरच ते लोक कसे सॉल्व्ह करतात आणि त्यांचे प्रॉब्लेम्स काय असतात हे जो लोकांकडे आलं तर लोकांना पोलीसबद्दल आणि पोलीस जॉईन होण्यासाठी जे एनकरेजमेंट पाहिजे, जसेच साहेब म्हणाले ते खरं आहे, इट इज वन ऑफ द मोस्ट पॉझिटिव्ह अँड मोस्ट रिइन्फोर्सिंग फील्ड. लोकांना एकदम गर्व वाटायला पाहिजे. 40-50 वर्षाआधी लोकांना आर्मी जॉईन करणं आणि पोलीस जॉईन करणं हे एकदम गर्वाचं हे गोष्ट वाटायचं. आजकाल लोक घाबरतात. And I am glad to hear him. I am glad to hear him. I agree with him entirely and I am grateful to him. Now here, तुम्ही म्हटलं लोक टीका करतात, क्रिटिसाइज करतात, शिव्या देतात, पण इकडे बघा तुम्ही, हे स्तुतीत करणारे लोक सुद्धा आहेत समाजामध्ये. असे लोक आहेत आमचे कामाचे मूल्य समजतात आणि आम्हाला ते ॲप्रिशिएट करतात. तर असे लोक असतात, समटाइम्स गुड, समटाइम्स बॅड. A policeman's job is a very difficult job and everything does not depend on the policeman himself. आजच्या निमित्ताने मी मुकेश शर्मा आणि दूरदर्शनचे आभार व्यक्त करतो आणि असे बरेच अनेक उदाहरणे आहेत जिथे आम्हाला या लोकांचा भरपूर सहयोग मिळालेला आहे. द पोलीसमॅन्स रोल अँड हिज जॉब इज व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह, व्हेरी डिफिकल्ट, बट इफ यू हॅव द हेल्प ऑफ पीपल लाईक मुकेश शर्मा अँड दूरदर्शन, यू कॅन सरमाउंट ऑल प्रॉब्लेम्स. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की पोलिसांचं नीतिधैर्य असा शब्द नेहमी वापरात येतो की पोलिसांचं नीतिधैर्य, आणि हा वापरात येतो तेव्हा असं म्हटलं जातं की पोलिसांचं नीतिधैर्य खचत आहे किंवा खचू पाहत आहे. तर ते काय झालं तर पोलिसांचं नीतिधैर्य वाढेल असं आपल्याला वाटतं? पोलिसांचं नीतिधैर्याविषयी नेहमी चर्चा होत असते. हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि पोलीस रिफॉर्म इज अ बिग इशू. त्याच्याबद्दल नॅशनल लेवलवरती आणि बरेच लेवलवरती चर्चा सुरू आहे, मीडियामध्ये सुरू असतो. आता पोलीस रिफॉर्म जोपर्यंत होत नाही, पोलिसांना पॉलिटिक्सपासून जोपर्यंत तुम्ही डिलिंक करत नाही, त्यांना मुक्त करत नाही, जोपर्यंत तुम्ही दबावाखाली ठेवून आणि काम करून घेण्याचे प्रयत्न करणार, तोपर्यंत पोलिसांच्या मनोधैर्य कधी वाढणार नाही. पोलिसांना तुम्ही जबाबदारी टाका, अकाउंटेबिलिटी द्या, परंतु त्यांना काम करण्याची स्वतंत्रता द्या आणि मग त्यांना जाब विचारा. कधी पोलिसचं मनोबल कमी होणार नाही. पोलिसांच्या रोजचे काही अडीअडचणी आहेत, त्याच्याबद्दल सहानुभूती तर ठेवा, त्यांना मदती करा जे काही लागतो. कारण की सध्या पोलिसांचं काम जो आहे, काही फक्त चोर पकडणे आणि रॉबरी आणि गुन्हेगारीचे तपास लावणे, शोध लावणे हा एवढंच राहिलेलं नाही. तर 26/11 सारखा आणि 93 सारखा बॉम्ब ब्लास्टचे तपास लावणे आणि त्यांना मुकाबला करण्याचे कामसुद्धा या मुंबई शहरामध्ये जेव्हा आतंकवादच्या आणि जेव्हा अंडरवर्ल्डचा एक आतंक होता, आय रिमेंबर 1991मध्ये 101 लोक मारले गेले होते, अंडरवर्ल्डने मारला होता गोळ्या घालून या शहरामध्ये. तर काम फार कठीण आहे. बरोबर, त्यांना थोडासा सहकार्य करा, त्यांना थोडी मदत करा आणि त्यांच्या पाठीचे हात, त्यांच्या पाठीवर हात ठेवा. काम त्यामुळे नीतिधैर्य त्यांचं नक्की उंचावेल. पोलीस पूर्वीचे पोलीस, आजचे पोलीस, मला वाटतं आजचे पोलीसचे काम जर बघितलं तर पोलीस पूर्वीच्या पोलिसांपेक्षा बरे आहेत.
वाह, काही thank you. काळजी करण्याचे कारण नाही. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. रसिक हो, एखादी कलाकृती मग ती कुठल्याही कला प्रकारातली असो, ती सर्वांगानं फुलून येणं, बहरून येणं आणि म्हणून परिपूर्ण असणं ही क्वचितच जुळून येणारी अशी गोष्ट आहे. सिनेमात तर ती तुलनेनं अवघडच आहे. व्ही शांताराम यांचं नाव या संदर्भात अग्रक्रमानं घ्यावं लागेल. तोच वारसा आणि ऐतिहासिक परंपरा जतन करण्याची धडपड करणारी एक व्यक्ती आज आपल्यात आहे. त्यांचा परिचय करून घेऊया या दृकश्राव्य फितीच्या माध्यमातून. अर्धशतकाहून अधिक काळ निर्माता, दिग्दर्शक, स्टुडिओ आणि चित्रपटगृहाचे मालक अशा वेगवेगळ्या भूमिकेतून किरण शांताराम चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. वयाच्या 18व्या वर्षीच 1961 साली चित्रपती व्ही शांताराम यांचे सहाय्यक म्हणून किरणजींनी चित्रपट जगतात आपली कारकीर्द सुरू केली. तेव्हापासून 1980 पर्यंत प्रदर्शित झालेल्या राजकमल कला मंदिरच्या सर्व चित्रपटात किरण शांताराम यांनी सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. कार्यकारी व्यवस्थापक म्हणून किरणजी राजकमल स्टुडिओ आणि प्लाझा चित्रपटगृहाचं काम पाहत आहेत. चित्रपट क्षेत्रातील आणि क्षेत्रासंबंधी कार्य करणाऱ्या अनेक संस्था आणि संघटनांमध्ये किरण शांताराम महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत. व्ही शांताराम फाउंडेशन, एशियन फिल्म फाउंडेशन आणि प्रभात चित्रमंडळाचे किरणजी कार्याध्यक्ष आहेत, तर फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत. मामीचे संस्थापक विश्वस्त असलेल्या किरण शांताराम यांची मुंबईच्या नगरपालपदी 2 वेळा नेमणूक झाली. आपल्या कार्यकाळात किरणजींनी मुंबईत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. चित्रपट क्षेत्रासंबंधीचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणाऱ्या किरण शांताराम यांना लोकसेवा प्रसारण दिनानिमित्त सह्याद्री वाहिनी सन्मानित करत आहे. एकेकाळी मराठी चित्रपटांना मराठी प्रेक्षक बऱ्यापैकी लाभलेला होता. हा चित्रपट लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यात रेडिओ आणि टेलिव्हिजनची भूमिका कितपत होती असं तुम्हाला वाटतं? ज्यावेळी सर्व म्हणजे खूप वर्षापूर्वी दूरदर्शन तर नंतर आलं, पण रेडिओ ज्यावेळी होता, रेडिओच्या वेळी मराठी चित्रपट किंवा हिंदी चित्रपट कुठली असू देत, त्यावेळी त्यातली जी गाणी लागायची आणि संबंध व्हायचे, त्याच्यामुळे ती एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज थोडा चित्रपटांना होता. हो. आणि नंतर जेव्हा दूरदर्शन आलं, जेव्हा टी व्ही आला संबंध आपल्या भारतामध्ये, त्यावेळी प्रथम हिंदीला त्याचं खूप मदत झाली. नंतर जेव्हा मराठी चॅनल चालू झाला आपल्या मुंबई शहरामध्ये, त्याच्यामुळे मराठी चित्रपटांना सुद्धा एक त्याचं एक थोडंसं मदत मिळाली, नाही अशी नाही. पण ज्या पद्धतीने टेलिव्हिजन जे म्हणतो आपण की छोटं जे बॉक्स आहे, तो त्या बॉक्समुळे बरेचसे हिंदी आणि मराठी चित्रपट ह्यांना ही कॉम्पिटिशन चालू झाली. आणि मला असं वाटतं की प्रसारमाध्यम म्हणजे दूरदर्शन, रेडिओ तर आहेच, कारण ज्या ठिकाणी दूरदर्शन पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी रेडिओ हे त्याचं काम करत असतं. पण दूरदर्शननी एक चित्रपटाला ज्या पद्धतीने एक हेल्पिंग हँड किंवा मदत करायला पाहिजे, ती मदत अजूनही कमी पडते असं मला वाटतं आहे. आणि विशेषतः मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट संपूर्ण भारतामध्ये लागतात, पण मराठी आपला चित्रपट हा आपला महाराष्ट्रामध्ये जास्ती लागतो. आणि म्हणून इथे प्रसारमाध्यम किंवा दूरदर्शन ह्यांनी मराठीकरता एक आणखी काहीतरी वेगळं करावं असं मला वाटतं. पण नेमकं काय करावं त्याबद्दल तुमची काही संकल्पना आहे का? नाही, समजा त्याच्यामधले काही प्रकार दूरदर्शन करतं, जसं मराठी चित्रगीत आहे किंवा मराठी चित्रपटाच्या दृष्टीने एक पब्लिसिटी करता, बाबा एक वेगळा एक प्रमोज दाखवणं किंवा त्याचे ट्रेलर्स दाखवणं, हे असे एक प्रकार त्यांनी चालू जर केले तर मराठी चित्रपटसृष्टीला एक अतिशय चांगली मदत होईल असं मला वाटतं. दुसरं असं की व्ही शांताराम यांची जी परंपरा आहे ती चालवण्याच्या दृष्टीनं, पुढं नेण्याच्या दृष्टीनं आपल्या डोळ्यासमोर काय काय उपक्रम आहेत या पुढील काळामध्ये? वडिलांच्या नावाने आता जे सध्या आम्ही करतो आहोत, जे वडिलांनी रक्ताचं पाणी करून स्टुडिओ आहे किंवा प्लाझा थिएटर आहे आपलं, याचं जतन करून त्यांना वाढवणं,
किंवा त्यांच्याकरता आणखी टेक्निकल म्हणजे टेक्निकल तांत्रिक याच्या दृष्टीने वेगळं करणं, हे आम्ही राजकमल स्टुडिओमध्ये तर करतोच आहोत. राजकमल स्टुडिओ ॲटमॉस साऊंड आहे, डॉल्बी आहे, शूटिंगची पद्धत वेगळी केलेली आहे. सध्या शूटिंग करता म्हणजे आश्चर्य वाटेल की आता सध्या मराठी सिनेमा जे आता येत आहेत, हिंदी तर येत आहेत, पण मराठी सिनेमा हे निगेटिव्ह 35 निगेटिव्ह वापरलीच जात नाही आता. आता ही सध्या एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या परदेशात बंद पडलेल्या आहेत, आता 2K 4K असे संबंध आलेले आहेत. तर त्याच्या दृष्टीने आम्ही काम करतोच आहोत. जसं वडिलांची एक स्वप्न होतं की आपण लायब्ररी, एक पुस्तकाची लायब्ररी करूया की तिथे संबंध चित्रपट विषयावरती एक वेगळे संबंध पुस्तकं, मग ती भारतीय असू दे परदेशी असू दे, सगळी पुस्तकं एका ठिकाणी एकत्रितपणे आहेत. वाचायला मिळतील. जी आता मी हल्ली वडिलांच्या नंतर मी ती चालू केलेली आहे. जवळजवळ 10,000 चित्रपटवरती पुस्तकं ह्या लायब्ररीमध्ये आहेत. अरे वा, 10,000 पुस्तकं. संबंध म्हणजे कुठलेही तुम्ही फिक्शन घ्या, स्टोरी घ्या, स्क्रिप्ट घ्या, काहीसुद्धा तुम्हाला त्या लायब्ररीमध्ये मिळू शकतं. आणि दुसरं एक माझी इच्छा आहे, कारण बाकी मी एकुलता एक असल्यामुळे मला थोडंसं संबंध घर आणि संबंध कुटुंब आणि संबंध जबाबदारी वाढलेली आहे, कारण आमची फॅमिली खूप मोठी आहे तशी. पण मला एक स्वतःचं एक स्वप्न आहे की कधीतरी मला वडिलांच्या नावाने कुठेतरी मला चित्रपट काढायला मिळेल आणि तो चित्रपट मी काढणार नाही असं नाही आहे. माझी ती कथा तयार आहे, सगळं तयार आहे. पण कधीतरी असं मला वाटतं ह्या 1600 संबंध या कौटुंबिक वत्सल आणि संबंध ह्याच्यामधनं मला काहीतरी तो चान्स वडिलांच्या आयुष्यामध्ये संबंध, हां, एक वेगळा संबंध चित्रपट की लोकांनी तिथे म्हटलं पाहिजे की नाही बाबा हा चित्रपट बरोबर शांताराम बापूंच्या घरामधनंच आलेला आहे, हे मला म्हणायचं आहे. वा वा, तुम्हाला शुभेच्छा देतो आम्ही मनामन आणि आणखी शुभेच्छा. थँक्यू. वडील स्वातंत्र्य सेनानी आणि आई लेखिका पत्रकार यांच्या मुलीनं वयाच्या 3ऱ्या वर्षीच रुपेरी पडद्यावर बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. 23 चित्रपटातून भूमिका केल्या, पण ज्यांच्या नावाचा अर्थच मुस्कराहट किंवा स्माईल असा आहे, त्या घराघरात पोचल्या त्या दूरदर्शनवरच्या एका कार्यक्रमामुळे. पाहूया त्यांच्या वाटचालीचा हा प्रवास ऑडिओ व्हिज्युअलच्या रूपाने. बचपन के दिन भुला न देना, आज हंसे कल रुला न देना. 1947 साली चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या तबस्सुमजींना अवखळ अल्लड बालकलाकार म्हणून चित्रपट रसिकांची पोचपावती मिळाली ती 1951 साली प्रदर्शित झालेल्या दीदार आणि बैजू बावरा ह्या चित्रपटांमुळे. त्यानंतर 3 तपाहून अधिक काळ त्यांनी अनेक चित्रपटांतून चरित्र नायिकेच्या भूमिका वठवल्या. मात्र तबस्सुमजींना लोकप्रियतेच्या शिखराप्रत नेलं ते दूरदर्शनवरील फूल खिले हैं गुलशन गुलशन या कार्यक्रमानं. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या स्थापनेनंतर वर्षभरातच सुरू झालेल्या फूल खिले हैं गुलशन गुलशन मध्ये तबस्सुमजींनी चित्रपट क्षेत्रातील अनेक नामांकित आणि लोकप्रिय व्यक्तींना सूत्रसंचालिकेच्या भूमिकेतून बोलतं केलं. दर्शकों का ये ख्याल है कि जो हीरो के बेटे हैं, हीरो बन के आते हैं, उन्हें बड़ी आसानी हो जाती है हीरो बनने. सहज सोप्या प्रश्नोत्तरातून त्यांनी दिग्गज कलाकारांचा जीवनपट प्रेक्षकांसमोर सादर केला. 21 वर्ष अखंडपणे चाललेल्या ह्या कार्यक्रमामुळे तबस्सुमजींच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू लोकांसमोर आले. फूल खिले हैं गुलशन गुलशनमुळे तबस्सुमजी सूत्रसंचालन कलेतील वस्तुपाठ ठरल्या आहेत. कार्यक्रमाचं प्रसारण बंद होऊन 20 वर्ष उलटली तरीही दूरदर्शन प्रेक्षकांच्या मनातील तबस्सुमजींची हसरी छवी तितकीच ताजी आहे. 70च्या उंबरठ्यावर असलेल्या तबस्सुमजी आजही अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन जितक्या सहजतेने तितक्या समर्थपणे करत असतात. अशा या ज्येष्ठ सूत्रसंचालिका तबस्सुम ह्यांना लोकसेवा प्रसारण दिनाचं निमित्त साधून सह्याद्री वाहिनी आदरपूर्वक सन्मानित करत आहे. फिल्में और चटपटी गपशप. मैं तबस्सुम जी से विनती करता हूं कि वो यहाँ मंच पर पधारे. सूत्र संचालन के क्षेत्र में आप हमारे भी गुरु हैं. धन्यवाद. आपकी जो स्माइल है बहुत ही खूबसूरत है.
तो वो मैं पूछना चाहता हूँ कि ये स्माइल के पीछे क्या है, स्माइल के पीछे रहस्य क्या है इसका? बस जैसा नाम है वैसी ही हस्ती भी है, पर्सनैलिटी भी है। लेकिन मैं आपको ये बताना चाहती हूँ कि उर्दू के मशहूर शायर जोश मलियाबादी मेरी मम्मी के मामू थे जी। और उनकी एक रुबाई बड़ी मशहूर है, वो मैं आपको सुनाती हूँ और फिर ये बताती हूँ कि ये नाम मेरा क्यों रखा गया। जी। गुंचे तेरी बेबसी पे दिल हिलता है, गुंचा यानी आधी खिली हुई कली, बट गुंचे तेरी बेबसी पे दिल हिलता है, बस एक तबस्सुम के लिए खिलता है, एक बार मुस्कुराने के लिए खिलता है। गुंचे तेरी बेबसी पे दिल हिलता है, बस एक तबस्सुम के लिए खिलता है। गुंचे ने कहा हंस कर के ऐ बाबा, ये एक तबस्सुम भी किसे मिलता है। वाकई आजकल हमारी दुनिया, हमारा हिंदुस्तान, हमारा देश, जिस दौर से हम लोग गुज़र रहे हैं, इंसान, सारी दुनिया के इंसान जिस दौर से गुज़र रहे हैं, एक दफ़े खिलखिला के कोई मुस्कुरा दे, हंस दे, तो ऐसा लगता है कि ज़िंदगी सफल हो गई। अब मैं आपको एक बात और बताना चाहती हूँ कि मेरे पिताजी थे, वो फ्रीडम फाइटर थे, हिंदू थे। मेरी माँ मुसलमान पठान थी और वो भी फ्रीडम फाइटर थी। दोनों के दोनों देशभक्त थे। और उन्होंने, मैं कैसे बताऊं कि कौन से सन में उन्होंने हिंदू मुस्लिम एकता का बीज डाला था। और उस वक्त के हिंदू मुसलमान ऐसे थे कि मेरी मुसलमान माँ ने अपने हिंदू पति के जज्बात का ख्याल करते हुए मेरा नाम रखा था किरण बाला। किरण बाला? किरण बाला। पहले मैं किरण बाला सचदेव थी, शादी के बाद किरण बाला गोविल हो गई हूँ। और मेरे जो पापा थे उन्होंने अपनी पठानी बीवी, मुसलमान बीवी का ख्याल रखते हुए मेरा नाम रखा था तबस्सुम। वाह। और इसकी वजह यह है, मम्मी कहती थी कि वैसे तो आम तौर पे लोग जब पैदा होते हैं तो रोते हैं, लेकिन मैं सचमुच हंसते हुए पैदा हुई थी। बस आप दुआ कीजिए कि हंसते हुए ऊपर भी रवाना हो जाऊं। तबस्सुम जी, फिल्मों के साथ आपका जो सिलसिला शुरू हुआ, उसके साथ आप, उसके बाद, उसके पश्चात आप रेडियो और दूरदर्शन इस माध्यम में आए और इतने लोकप्रियता की ऊंचाई पर आपने कार्यक्रम जो ले लिए, जी, वो कैसे? पहली चीज़ तो ये कि ये मेरी खुशकिस्मती है कि 1946 में मैंने फिल्म इंडस्ट्री में भी कदम रखा एज ए चाइल्ड आर्टिस्ट। मेरा ख्याल है 2.5-3 साल की थी मैं उस वक्त। और उसी के साथ साथ ऑल इंडिया रेडियो पे भी मैंने ब्रॉडकास्ट करना शुरू किया अपनी आवाज़ के ज़रिए। बच्चों का एक प्रोग्राम होता था आकाशवाणी पे, और वो मैं किया करती थी एज ए चाइल्ड। वो कितने साल? वो काफ़ी अरसे तक रहा, जब तक मैं बड़ी नहीं हो गई। और मुझे आज तक एक किस्सा बहुत अच्छा याद है, उसे अमीन भाई आप बहुत ज़्यादा अप्रिशिएट करेंगे। वो ये कि मुझे ये तो नहीं पता कि वो बांकड़ा कहाँ था, स्टूडियो नहीं था, लेकिन कोई ऐसा था जो थोड़ा सा एयर टाइट था। और बुखारी साहब स्टेशन डायरेक्टर थे ऑल इंडिया रेडियो के, और उन्होंने कहा कि बच्चों का एक नाटक करेंगे। और मैं और मेरे साथ कौन बच्चा था वो भी मुझे याद नहीं है। उन्होंने कहा कि जब ये दोनों बच्चे कुछ आपस में बातें करें तो जो दूसरे बच्चे हैं उनको मैं इशारा करूँगा और फिर दूसरे बच्चे आपस में खुसुर पुसुर करना। तो हमने ठीक है, हमने कहा, हमने डायलॉग बोलने शुरू किए और बीच में बुखारी साहब ने उन बच्चों को इशारा किया तो सब बच्चे आ गए माइक पे और कहने लगे खुसुर फुसुर खुसुर फुसुर खुसुर फुसुर। वो ये समझे कि खुसुर फुसुर का मतलब कुछ बोलना नहीं है बल्कि खुसुर फुसुर ही है। तो बस मुझे अच्छा लग रहा है कि 1946 से मैं फिल्मों में कर रही हूँ और रेडियो पे 46 से कर रही हूँ, और 70 साल की उम्र में से 66 ईयर्स हो गए हैं उन दोनों माध्यम पे। और सबसे छोटा और कम तजर्बा है मुकेश भैया टेलीविज़न का, ओनली 44 ईयर्स। ये मेरी खुशकिस्मती है कि मुंबई में जब दूरदर्शन नहीं शुरू हुआ था 1972 में, उस वक्त मैं दिल्ली में जाती थी और कुछ जोक और चुटकुले सुना के, हाँ, वहाँ जाके कुछ शायरी सुनाती थी, जोक सुनाती थी। 59 में शुरू हुआ दूरदर्शन? हाँ नहीं, लेकिन मैं बात कर रही हूँ, मेरा ख्याल है 59 नहीं, 69 की, 69 से मैं कर रही हूँ। हाँ, तो इसीलिए मैंने कहा ना 44 साल हो गए हैं, 44 ईयर्स। तो मैं बहुत ज़्यादा चाहती थी कि टेलीविज़न पे लोग मुझे देखें, क्योंकि एडोलेसेंट एज हो गई थी, टॉप की हीरोइन भी नहीं बन सकती थी, चाइल्ड आर्टिस्ट भी नहीं थी।
तो कुछ बैठे हुए थे, उसी दौरान में हमारी शादी भी कर दी हमारे माँ बाप ने। लेकिन अंदर का जो एक कलाकार और उसके अंदर की जो एक उपज थी उसे पूरी की मेरे अमीन भाई ने। अमीन भाई ने कहा कि तुम रेडियो बचपन में कर चुकी हो, आओ मेरे साथ भी कुछ कर लो। तो वो सिलसिला अमीन भाई ने मेरे से शुरू करवाया था, मेरा ख्याल है 1970 में। और रेडियो सिलोन पे अमीन भाई के साथ मैं जोक्स का प्रोग्राम करती थी। अच्छा। और उसके सारे बहुत सारे स्पॉन्सर थे, लेकिन वो बहुत ज़्यादा मशहूर हुआ। आज तक लोग रेडियो सिलोन के उस तबस्सुम के चुटकुलों को याद रखते हैं। और जब 72 में मुंबई में दूरदर्शन आया तो मैं अमीन भाई के साथ रिकॉर्डिंग कर रही थी। मैंने कहा अमीन भाई मुझे देखना है अपने आप को टेलीविज़न पे, बड़ा पर्दा तो छूट गया, कम से कम छोटे पर्दे पे तो जाऊं। मैं क्या करूं, कहाँ से फॉर्म लाऊं, कैसे अप्रोच करूं गवर्नमेंट ऑफ इंडिया को कि मेरे को टेलीविज़न पे कुछ करवाओ। अमीन भाई ने कहा तबस्सुम अपने आप को इतना अंडर एस्टिमेट मत करो मेरी प्यारी बहना, तुम फिक्र क्यों करते हो, टीवी वाले खुद तुम्हारे पास आएंगे। और जब उस रिकॉर्डिंग के बाद मैं घर आई तो वहाँ पे टीपी जैन बैठे हुए थे। ओहो। और उन्होंने कहा कि भाई एक प्रोग्राम हम शुरू कर रहे हैं। पहला तो हमारा प्रोग्राम है जो 2 तारीख को हम शुरुआत कर रहे हैं मुंबई दूरदर्शन की, और 8 अक्टूबर से हम चाहते हैं कि आप एक प्रोग्राम करें और आइए मुलाकात कीजिए। हम आ गए मुलाकात करने। तो उस वक्त डायरेक्टर थे मूर्ति साहब, कृष्ण मूर्ति साहब। तो उन्होंने कहा तबस्सुम 4 घंटे का ट्रांसमिशन है, उसमें से हफ्ते में 1 दिन आधा घंटा हम तुम्हें देना चाहते हैं, क्या करोगी? मैंने कहा आप बताइए आप क्या चाहते हैं, वही करूँगी। कहने लगे एक गुलदस्ता मिक्स फूलों की महक, और नाम उसका क्या रखोगी वो भी तुम सोचो। तो उस वक्त अमीन भाई के यहाँ ही वो बेगम अख्तर की गज़ल सुना करते थे, फूल खिले हैं गुलशन गुलशन। तो हमने ये प्रस्ताव रखा, वो अप्रूव हो गया, सिलसिला शुरू हो गया। आधे घंटे का फूल खिले हैं गुलशन गुलशन। और मैंने सोचा भी नहीं था कि आज से 40 साल पहले दूरदर्शन पे जो मैं ये प्रोग्राम करती थी आज तक लोगों को याद रहेगा। घर घर तक पहुंच गया घर आपका घर तक। 1972 और से। प्रदीप भाई मैं आपको बात बताऊं, न सिर्फ हिंदुस्तान में बल्कि आज भी अमेरिका और कनाडा में मैं जब भी जाती हूँ तो मेरे फूल खिले हैं गुलशन गुलशन के चाहने वाले वहाँ आ जाते हैं। कोई याद उस समय की, कोई आर्टिस्ट? एक बड़ी अच्छी बात है। एक परशुराम जी थे। परशुराम जी प्रभात के ज़माने के बड़े ज़बरदस्त कलाकार थे, चाइल्ड आर्टिस्ट भी थे। उसके बाद उन्होंने कई फिल्मों में मेरे साथ काम किया था, मेरे पिता का रोल किया था। और अपने वक्त में वो इतने मशहूर विलन थे, जैसे उसके बाद अमरीश पुरी वगैरह हुए हैं जी। और मैं एक दिन अपने फूल खिले गुलशन गुलशन की रिकॉर्डिंग के लिए आ रही थी तो बांद्रा के सिग्नल पे किसी ने भीख मांगी मुझसे कि भाई कुछ दे दे। मैंने देखा तो वो परशुराम जी। मेरी तो थरथरी आ गई, रोंगटे खड़े हो गए। मैंने कहा आप इधर बैठिए मेरे साथ गाड़ी में, और मैं उन्हें लेके आई और मैंने डायरेक्टर साहब से मिलवाया और मैंने कहा देखिए ये परशुराम जी हैं और ये भीख मांग रहे हैं बांद्रा के सिग्नल में, क्या किया जाए? कहने लगे आज जिसको आप रिकॉर्ड कर रही हैं उसको मत कीजिए, मैं प्रभात से इनके क्लिपिंग मंगवाऊंगा और आप क्लिपिंग्स मंगवाऊंगा और आप इनको रिकॉर्ड कीजिए। मैंने भैया उनका इंट्रोडक्शन दिया कि मेरे प्यारे भाइयों और बहनों, हिंदुस्तानी फिल्म जगत का एक चमकता हुआ सितारा आसमान से टूट के बांद्रा के सिग्नल पे आ गिरा है, जिसे हम आपके सामने पेश कर रहे हैं। और उसके बाद प्रदीप भाई, गवर्नमेंट ऑफ इंडिया ने, उस वक्त मेरा ख्याल है YB चौहान थे, उन्होंने प्रधान चीफ मिनिस्टर फंड में से 10,000 रुपये उसे दिए और टेलीविज़न ने भी दिया। और उसके बाद लोगों ने इतना पैसा जमा किया उनको देने के लिए कि हमें यहाँ पे अनाउंस करना पड़ा कि आप तबस्सुम के नाम पे या दूरदर्शन के नाम पे मदद मत भेजिए, डायरेक्ट उसको दीजिए। डायरेक्ट उनको उसके बाद फिर एक प्रस्ताव आया कि ये तो बहुत ज़बरदस्त, अब असली क्लाइमैक्स तो अब आ रहा है कि इतना ज़बरदस्त प्रोग्राम है ये, लेकिन फूल खिले हैं बहुत ग्लैमरस प्रोग्राम है, फिल्मी हस्तियों से जुड़ा हुआ है और ये तो एक बहुत ही क्या कहते हैं डी ग्लैमराइज प्रोग्राम है। तो मुझसे कहा गया कि तबस्सुम तुमको ऐसा प्रोग्राम शुरू करो जिसमें ऐसी हस्तियों को लाया जाए। तो मैंने शुरू से, मेरे अमीन भाई ने मुझसे कहा था कि बहुत ज़्यादा अगर करोगी तो बहुत जल्दी गायब हो जाओगी, लोगों को ऑडियंस को सस्काओगी तरसाओगी तो तुम्हारी उम्र लंबी रहेगी, सेंसेशनल कुछ भी मत किया करो। तो फिर मैंने कहा कि नहीं मैं नहीं करूँगी साहब ये प्रोग्राम, लेकिन हाँ इसका फॉर्मेट फूल खिले हैं की शक्ल में मिल गया है। तो फूल खिले हैं गुलशन गुलशन ने एक बहुत ही लाजवाब प्रोग्राम को जन्म दिया और वो था परिक्रमा। अरे और उसे कमलेश्वर जी किया करते। क्या बात। यस। अच्छा मुझे बताइए कि उस जमाने में, अभी मैंने स्क्रीन पे देखा आप शशि कपूर साहब की मुलाकात ले रही थी, इस तरह की कोई ऐसी मुलाकात आपको याद है कि बहुत खुश हुई थी उस दिन वो मुलाकात होने के बाद?
आमतौर पे लोग खुश कम होते थे, तकलीफ में ज़्यादा आ जाते थे। और उसकी वजह ये थी कि काफ़ी अरसे तक तो लाइव टेलीकास्ट होता था और एडिटिंग भी नहीं होती थी, तो लोगों को बड़ी तकलीफ होती थी। और लोग मुझसे कहते थे कि तबस्सुम तुम पहले से सवाल लिख के दे दो ताकि हम प्रिपेयर हो जाएं। और कुछ लोग तो ऐसे थे, कहते थे तबस्सुम सवालों के साथ जवाब भी लिख के दे दो। तो बहरहाल वो एक दिमागी कुश्ती हुआ करती थी जिसमें ना वो रट के आते थे ना मैं रट के आती थी, बस एक टेम्पो जो निकलता था, निकलता आता था और उसका मज़ा ही और होता था। वो कोई है कि याद है कोई? शम्मी कपूर का इंटरव्यू लिया था मैंने। जी। शम्मी कपूर का जब इंटरव्यू लिया तो कहा तो वो वही जंगली वाले शम्मी कपूर, दुबले पतले, लेकिन बाद में जब मैंने उनका इंटरव्यू लिया था तो वो बिल्कुल पृथ्वीराज जी के बेटे लगने लग गए थे, छोटे पृथ्वीराज जी लगते थे। तो मैंने उनसे सवाल किया, मैंने कहा शम्मी जी आपको सबसे ज़्यादा तकलीफ़ कब होती है? कहने लगे तबस्सुम मुझे सबसे ज़्यादा तकलीफ़ उस वक्त होती है जब मैं देखता हूँ कि सायरा बानो जंगली में मेरी हीरोइन थी और B.R. चोपड़ा की फिल्म ज़मीर में मैंने सायरा बानो के पिता का रोल किया था। काश जैसे उसने आपको संभाला है, फिट रखा है, मैं भी अपने जिस्म की वैसी ही केयर लेता तो बहुत अच्छा हो। लेकिन एक बात मैं और कहूँगी, चूँकि मैं यहाँ पे बैठी हुई हूँ, इतने ज़बरदस्त पर्सनैलिटीज़ हैं, मेरा रिश्ता फिल्म लाइन से भी बहुत ज़्यादा रहा है, लेकिन फिल्म लाइन में आखिरी दिनों में कुछ महान हस्तियाँ बहुत तकलीफ़ से गई हैं। सिर्फ एक शेर सुनाऊंगी। सुरैया आपा आज आधे से ज़्यादा लोनावला उनकी प्रॉपर्टी है, मुंबई में भी पैसे की कोई कमी नहीं, बैंक बैलेंस की कोई कमी नहीं। आखिरी दिनों तक वो मुझसे फ़ोन पे बात करती थी, मुलाकातें भी होती थी। तो मैंने एक दफ़े उनसे पूछा सुरैया आपा आप कैसी हैं? तो कहने लगी देख तू हमेशा शेर व शायरी में बात करती है, मैं तुझे एक शेर में जवाब दूंगी। उन्होंने मुझे शेर सुनाया कि कैसी गुजर रही है सभी पूछते हैं मुझसे, कैसी गुजर रही है सभी पूछते हैं मुझसे, कैसे गुजारती हूँ कोई पूछता नहीं। तो मैं यही चाहूँगी कि हमारे दूरदर्शन के माध्यम से मुकेश शर्मा जी हमारे डायरेक्टर हैं और इन्होंने अपने दौरान डायरेक्टरशिप दूरदर्शन को जो बढ़ावा दिया है, उसकी डिग्निटी को जो बढ़ावा दिया है, उसकी वसत जो बढ़ाई है, जितनी भी मुबारकबाद दूं कम है मेरे भैया। और मैं यही चाहूँगी कि एक प्रोग्राम ऐसा शुरू करें जहाँ पे फिल्म लाइन की वो हस्तियाँ जिन्हें लोग देखने के लिए तरसते थे, आखिरी दिनों में क्या हुआ उनका। रसिक हो, वक्ता दशसहस्रेषु असं म्हटलं जातं। आपल्या सडेतोड विचारानं, प्रदीर्घ अनुभवातून आलेल्या अस्सल अनुभूतीनं अनेकांना समृद्ध विचारधन वाटणारा एक फरडा वक्ता, साक्षेपी संपादक आज आपल्या इथे आहे। अतिशयोक्ती नव्हे, पण गेल्या 10,000 वर्षात असा वक्ता झाला नाही असं ज्यांच्या बाबतीत म्हणता येईल, त्यांची ओळख करून घेऊया या ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून। वार्ताहर, मुख्य वार्ताहर, कार्यकारी संपादक, संपादक अशा पदावरील कामाचा 43 वर्षांचा प्रदीर्घ आणि समृद्ध अनुभव मधुकर भावे यांच्यापाशी आहे। वडिलांकडून वृत्तपत्रीय कामांचे संस्कार घेतलेल्या मधुकर भावेंनी 1957 साली अलिबागच्या कृषीवल साप्ताहिकातून वार्ताहर म्हणून पत्रकारितेतली कारकीर्द सुरू केली। निवृत्तीच्या वेळी संपादक म्हणून ते लोकमतच्या मुंबई आवृत्तीचं काम पाहत होते। आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकात काम करताना भावेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला होता। पत्रकारितेतील कामगिरीबद्दल मधुकर भावे अनेक पुरस्कारांचे आणि सन्मानांचे मानकरी ठरले। गुलाबराव गणाचार्य स्मृती पुरस्कार, लातूरचा एकमत सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, पुसदचा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार असे महत्त्वाचे पुरस्कार देऊन भावेंच्या कार्याचा गौरव करण्यात आलाय। निवृत्तीनंतरही गेल्या 13 वर्षात मधुकर भावे यांनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत। राजकीय नेत्या पुढाऱ्यांच्या कार्य कामगिरी आणि कर्तृत्वावर भावेंनी लिहिलेली प्रकाशित केलेली पुस्तकं वाचकप्रिय ठरली आहेत। यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दी वर्षात मधुकर भावेंनी गावोगावी केलेल्या भाषणा व्याख्यानातून यशवंतरावांच्या विचारांचा प्रसार झाला। लोकशाहीचा चौथा आणि महत्त्वाचा स्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेच्या प्रांतात आपल्या कार्यपद्धतीनं वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा लोकसेवा प्रसारण दिनी सह्याद्री वाहिनी सविनय सन्मान करत आहे।
एक सांगा की समाज घडवण्यामध्ये माध्यमांची भूमिका याविषयी आपला अभ्यास काय, याविषयी काय म्हणावं असं वाटतं तुम्हाला? म्हणजे आजच्या की कालच्या? कालचा म्हणा किंवा आजचा. आजचा समाज घडवण्यामध्ये आम्ही माध्यम किती टक्के सहभागी आहोत आणि सकारात्मक विचार आम्ही किती समाजाला देतोय याच्याबद्दल मला स्वतःला शंका आहे. हम्म. कारण 125 कोटीचा देश आहे, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगाशी या देशाची तुलना करता तेव्हा 1-2 कोटीचे देश आणि 125 कोटीचा देश याच्यातला मूलभूत फरक तुम्ही समजावून घ्या. मी जवळपास सगळी दुनिया फिरून आलो. पोर्तुगालमध्ये लिस्बनला त्यांच्या मेयरबरोबर पत्रकार परिषद होती. ते मेयर सारखं सांगत होते की माझ्या देशात 2.5 कोटी लोक आहेत, माझ्या देशात 2.5 कोटी लोक आहेत. की 4-5 वेळा ऐकल्यावर त्यांना म्हटलं की मी बोलू का जरा, कॅन आय स्पीक्स, काय इंटरव्ह्यू? येस, यू आर रिपीटेडली टेलिंग 2.5 crores ऑफ पीपल इन युअर कंट्री. माझ्या देशात 2.5 कोटी लोक रेल्वेच्या डब्यात बसलेले आहेत. तर तुम्ही त्या देशाची आणि या देशाची तुलना करू नका. आज माध्यमांचं सगळ्यात मोठं अडचणीचा कोणता विषय असेल तर गेल्या 50-60 वर्षात हा 125 कोटीचा देश उभं करण्याकरता जे काही घडलं त्याचं नेमकं प्रतिनिधित्व आम्ही माध्यमं करत नाही, सकारात्मक चित्र उभं करत नाही. 90% लोक प्रामाणिक आहेत, कष्ट करणारे आहेत. 50 वर्षापूर्वी या देशामध्ये, या राज्यामध्ये रेशनच्या रांगा लागत होत्या. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी प्रचंड कष्ट करून महाराष्ट्राला समृद्ध केलं आहे. तो आमच्या पुरवणीचा विषय होऊ शकत नाही. रविवार पुरवणीचा विषय तो होऊ शकत नाही. 90% लोक प्रामाणिक असताना, कष्ट करणारे असताना, या सामान्य 90% देश उभा करणाऱ्या लोकांना आमच्या वृत्तपत्रामध्ये 10% जागा आहे आणि 10% चुकीच्या लोकांना 90% जागा आहे. हा फरक झाल्यामुळे चित्र असं उभं राहतं, सगळंच वाईट आहे, सगळंच अमंगल आहे, सगळंच चुकीचं आहे, सगळंच भ्रष्ट आहे. मुळात असं नाही. ज्या मुकेश शर्मा साहेबांनी हा कार्यक्रम केला त्या मुकेश शर्मा साहेबांनी 14 ऑगस्टच्या रात्री, म्हणजे देशाला स्वातंत्र्य रात्री 12 वाजता जेव्हा मिळालं तेव्हा इथेच एक कार्यक्रम केला होता. मी अमरावतीहून लातूरला निघालो होतो व्याख्यान आटपून आणि बसने निघालो होतो. त्या बसचा ड्रायव्हर शीख आहे, सरदार आहे. आणि 12ला 5 मिनटं असताना जेव्हा त्या अमरावतीच्या पुढे बस आली चिखलीच्या नाक्यावर, तेव्हा तो ड्रायव्हर सांगतोय, भाइयों बहनों 5 मिनट के बाद 12 बजेंगे और अपने आज़ादी को 50 साल पूरे होंगे. वाह. मैं मेरे साथ तिरंगा लाया हूँ, लकड़ी लाई हूँ, मिठाई लाई हूँ. बस बाजू लेंगे, झंडा चढ़ाएंगे, राष्ट्रगीत गाएंगे, मिठाई बांटेंगे और फिर निकलेंगे और अपने सफर आगे चालू हो जाएगी. प्रदीप भाऊ, अंगावर रोमांच आले. वाह वाह. मी मुलाखतीकरता सांगत नाही, सकाळ होईपर्यंत झोप लागली नाही. लातूरला आल्यावर उतरलो, त्याच्या जवळ गेलो और म्हटलं, भाई साहब आपने कितनी बड़ी शिक्षा दी? तो बोले क्या हुआ? बोले 40 साल पत्रकारिता में मुझको नहीं लगा कि 12 बजे झंडा चढ़ाओ, राष्ट्रगीत गाओ, मिठाई बांटो. तो स्टेअरिंगवरून खाली उतरला, त्यांनी खांद्यावर हात ठेवले. म्हणला, भाई साहब बदकिस्मती से मैं ड्राइवर हूँ लेकिन मैं भगत सिंह के घराने का आदमी हूँ. वाह 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 वाह. अंगावर रोमांच आले साहेब. त्याला बसवलं, ऑफिसला नेलं, फोटो काढला, त्याची 2 कॉलम 3 कॉलम मुलाखत छापली. वाह. मला असं वाटतं की अशी ही जी देशभक्त माणसं आहेत, जी प्रामाणिक माणसं आहेत, स्फुल्लिंग जी आहेत, स्फुल्लिंग आहेत, ही आमच्या पुरवणीचे विषय व्हायला पाहिजेत. उद्याच्या पिढीला आम्ही काय सांगणार? धर्माधिकारी साहेब म्हणाले की त्या नरिमन पॉईंटला चिमणी आणि कावळे दिसत नाहीत. नाही दिसले तरी चालतील, पण आम्ही जे सिनियर लोक आहोत हे आम्ही 9 ऑगस्टला, 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला आपल्या घरातल्या मुलांना, नातवांना, नातीला सांगतो का की 9 ऑगस्ट म्हणजे काय आहे उद्या बेटा? वाह. गरजा जे जे कार म्हणजे काय सांगतो का? शेवटी देश उभा करण्याचं काम कोणाला करायचं आहे? हे माझ्या लेखणीतून मला करावं लागेल, माझ्या वाणीतून मला करावं लागेल. मी यशवंतरावांना भाषण देण्याकरता का बाहेर पडलो? ज्या परिस्थितीत यशवंतराव त्या
देवराष्ट्राच्या गावात एका खोलीत जन्माला आलेत, ते पाहून आल्यानंतर वेदना झाल्या म्हणून तिथून एक माणूस राष्ट्र उभा करणं, राष्ट्र मग राष्ट्र याची चर्चा झाली. साहेब 65च्या युद्धामध्ये यशवंतरावने ज्या पद्धतीने नेतृत्व दिलं, अर्जुन सिंगांनी 12 मार्चला तिथे गेट ऑफ इंडियावर सांगितलं. हो. ते ह्या संकल्पना घेऊन काम करणारी पत्रकारिता ही उद्याच्या महाराष्ट्राला, उद्याच्या देशाला उभं करेल. आणि मुकेशजी, मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद याच्याकरता देतो की राष्ट्रपित्याच्या नावानं तो दिवसाचं महत्त्व ठेवून तुम्ही एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांना बोलवलं आहेत. आणि मी नम्रपणे सांगतो, एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांमध्ये सगळ्यात लहान माणसाचा प्रतिनिधी कोणीतरी असला पाहिजे म्हणून आपण मला बोलवलं आहे. अरे वा वा. मला एकदा शेवटचा प्रश्न आपल्याला विचारायचा की बातमीदार या कामापासून ते अगदी एक हाडाचे पत्रकार आणि एक पत्रकारितेतलं एक मोठं नाव तुम्ही प्राप्त केलं. या प्रवासामधली जी अनेक आव्हानं तुम्ही त्या दरम्यान स्वीकारलीत आणि आपले अनुभव देखील एक असे अप्रतिम अनुभव तुम्ही पण सांगितलेत, यातलं एकमेव आव्हान तुम्ही आपल्या आजच्या पत्रकारांना काय सांगू शकाल की काय त्यांनी केलं पाहिजे? त्याने समाजामध्ये जे चांगलं चाललं आहे तो सकारात्मक विचार प्रभावीपणे मांडण्याचं काम केलं पाहिजे. जे चुकीचं आहे त्याला तुम्ही जरूर झोडपा. चुकीचं आहे त्या अन्यायाविरुद्ध तुम्ही जरूर तुमची लेखणी कठोरपणे चालवा. पण तेवढंच समाजात नाही, जे चांगलं आहे ते समाजासमोर आणलं तर समाजाचा एक आत्मविश्वास वाढू शकेल. ते काम करण्याची जबाबदारी त्याच्याकरता माझ्या हातात लेखणी आहे ही भावना ठेवून आम्ही काम केलं तर उद्याचं राज्य, उद्याचा महाराष्ट्र, ही सगळी मोठी माणसं जी आज पाहायला मला 50 वर्ष मिळाली. मी तुम्हाला खरंच सांगतो, भाषणाकरता किंवा मुलाखतीकरता सांगत नाही, यशवंतरावांसारखा माणूस, गाडगेबाबासारखा माणूस, तुकडोजी महाराजांसारखा माणूस, उद्धवराव पाटलांसारखा माणूस, महर्षी विठ्ठल रामजी शिंद्यांसारखा, कर्मवीर भाऊराव पाटलांसारखा माणूस, ही माणसं माझ्या पिढीला पाहायला मिळालेली आहेत साहेब. आणि त्यांनी जे आमच्यासमोर असे आदर्श उभे केले होते त्या आदर्शातून माझी पिढी घडले. शाळा कॉलेजच्या शिक्षणातून माझी पिढी घडली नाही. आईच्या दुधावर आमच्या शरीराचं पोषण झालं असेल तर या सगळ्या लोकांच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्या विचारावर आणि त्यांच्या भाषणावर आमच्या विचाराचं पोषण झालेलं आहे. वा. असं मानणारा मी आहे काय. आणि म्हणून माझे सर्व पत्रकार मित्रांना हात जोडून विनंती आहे, चुकीचं आहे त्याला जरूर जोडपा. आचार्यात्रेने आम्हाला तेच शिकवलं होतं. पण चांगलं त्याच वेळी महात्मा मेस्त्रीनं एक फिरता रंगमंच उभा करून दिला. आणि आचार्यात्रेने मी गेलो कोल्हापूरला, महात्माला म्हणाले, महात्मा तुमची बिदागी किती? ते म्हणाले, साहेब तुमच्याकडून बिदागी घेण्या इतका नतद्रष्ट मी नाही. आणि दुसऱ्या दिवशी मराठीमध्ये अग्रलेख आला, यंत्र महर्षी महात्मा मेस्त्री. तर समाजात ही जी चांगली माणसं आहेत, चांगलं काम करणारे, त्यांना शोधा, मोठं करा आणि तरुण पिढीसमोर त्यांचा आलेख अशा पद्धतीने उभा करा की ज्यातून समाजाला काहीतरी प्रेरणा मिळेल, तरुणांना प्रेरणा मिळेल. वा वा. धन्यवाद. धन्यवाद. मित्र हो, आधुनिक युगातील महानायक असं ज्यांचं सार्थ वर्णन केलं जातं अशी एक व्यक्ती आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. हे महानायकत्व त्यांनी आपल्या कुशल वाक्पटुत्वानं आणि कुशाग्र बुद्धीनं प्राप्त केलं आहे. धडाडी, निर्भयता या त्यांच्या गुणांमुळं त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा असं अनेकांना वाटतं. ते उगीच नाही. वादळी कारकिर्दीच्या या महानायकाचा परिचय करून घेऊया या ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून. महाराष्ट्रात स्त्री अत्याचार विरोधाच्या खटल्यात मी अनेक ठिकाणी चालवत असताना मला अनेक खटल्यात सरकारतर्फे जे यश मिळालं. न्यायदानाच्या प्रांतात गेल्या 20 वर्षांपासून नेहमीच चर्चेत राहिलेलं एक नाव, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम. वकिली पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या जळगावच्या उज्ज्वल निकम यांनी विज्ञान शाखेतील पदवी मिळवल्यानंतर LLB केलं. काही वर्ष जळगावचे जिल्हा सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केलं. 1994 हे साल ॲडव्होकेट निकमांसाठी टर्निंग पॉइंट ठरलं. 1993 मध्ये मुंबई शहरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. त्या स्फोटासंबंधीच्या खटल्यात सरकारी पक्षाचे वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली. जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात न्यायालयाने आरोपी कसाबला फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निकालामागे
ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या वकिली कौशल्याचा भाग मोठा आहे. दीपाली कुलकर्णी या कॉलेज कन्याच्या एकतर्फी प्रेमातून अमरावती येथे तिला जाळून ठार करण्यात आलं होतं. न्यायालयाने या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे. आपल्या न्यायालयीन कार्यपद्धतीनं उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा लोकसेवा प्रसारण दिनाच्या निमित्ताने सह्याद्री वाहिनी यथोचित सन्मान करत आहे. शिलेदार राष्ट्र निर्मितीचे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना इथं मंचावर आमंत्रित करतो. मी असं ऐकले की तुमच्या जीवनावर एक चित्रपट निघतोय, हे खरं का? मी वृत्तपत्रातून ते वाचलं, हां. परंतु काही वेळेला पब्लिसिटी स्टंट असे अनेक असतात. काही लोकांना वाटतं माझं नाव एनकॅश करावं, हो. आणि एकाने जेव्हा मला ही बातमी कळली तेव्हा मी निश्चित त्या व्यक्तीचा शोध घेतला. कोल्हापूरची कोणीतरी व्यक्ती आहे ते पुण्याची ही व्यक्ती आहे. बर. आणि त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही जे महाराष्ट्रात विविध खटले चालवले आहेत त्या खटल्यांवरती एक आधारित आम्ही असा पिक्चर करतो. म्हटलं पिक्चर दाखवण्याच्या अगोदर, रिलीज करण्याच्या अगोदर तो मला बघायला निश्चित आवडेल, की जेणेकरून असं वादळी व्यक्तिमत्व असं आपण मगाशी ज्या चित्रफितीत म्हटलं होतं, कारण वादळी या शब्दाचा अनेक अर्थ होत असतो. आणि आमच्या वकिली व्यवसायामध्ये शब्दाचा अनर्थ, शब्दाचे अनेक अर्थ निघू शकतात, आणि म्हणून मी ही सावध प्रतिक्रिया त्यांच्यातून व्यक्त केली. नाही, मला क्षणभर असं वाटलं की तुम्हाला काय त्यातल्या नायकाची भूमिका त्यांनी दिलेली नाही offer नाही, केली. निश्चित नाही. माझा चित्रपटात काम करण्याचाही कुठला संबंध नाही आणि त्या दृष्टीने काही उल्लेख आहे. उज्ज्वलजी, तुम्ही निर्भीड वक्ते आणि उत्तम वकील आहात. अनेक महत्त्वपूर्ण खटले तुम्ही लढवलेले आहेत. कसाब, शक्ती मिल प्रकरण अलीकडचं, आणि या निमित्तानं तुमचा TV आणि रेडिओ या माध्यमांशी सातत्यानं संबंध आलेला आहे. जनजागरणासाठी या माध्यमांचा उपयोग होतो असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे. कारण आजही मी ज्या वेळेला विशेषतः अनेक गाजलेल्या खटल्यांच्या निमित्ताने TV चॅनलसमोर येत असतो, त्यावेळेला माझा एक जाणीवपूर्वक प्रयत्न असा असतो की दूरदर्शनचा कॅमेरा समोर आहे की नाही. वा. आणि दूरदर्शनचा कॅमेरा का मी असं मनात धरत असतो आणि का आग्रह, म्हणजे हे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या रिपोर्टर्सना माहिती आहे, अरे भाई उज्ज्वल जी को बोल दो पहले दूरदर्शन का कॅमेरा आहे. कारण असं आहे की दूरदर्शनचा कॅमेरा हा सामान्य माणसापर्यंत जाऊन बघितला जातो. बरोबर. कारण असं आहे की आज खेड्यापाड्यात लोक कुठलं चॅनल बघत असतील तर दूरदर्शन बघतात. तर दूरदर्शन आणि सामान्य माणूस यांची नाळ एवढी जोडलेली आहे, आणि म्हणून या निमित्ताने, आजच्या या पुरस्काराच्या निमित्ताने, शिलेदार या पुरस्कार निमित्ताने मी खरोखरच आपल्या या दूरदर्शन सह्याद्री चॅनलचे तर आभार मानेलच. आणि तिथे सेन्सेशनल आपल्याला फार करण्याचा प्रयत्न दूरदर्शन कधीच करताना दिसत नाही, आणि एक विश्वासार्हता. म्हणजे अनेक वेळेला अनेक बातम्या ज्या वेळेला कमर्शियल ब्रॉडकास्टर जेव्हा बातम्या देत असतात, तेव्हा आपल्या सह्याद्रीमधून, दूरदर्शनमधून, मुंबई दूरदर्शनच्या केंद्रातून मला फोन येतो की उज्ज्वल जी ये बातमी सच है क्या, इसमें कुछ न्यूज सबस्टन्स है क्या. लोकांपर्यंत खरीखुरी बातमी, म्हणजे बातमीतून शोध घेतला जावा अशा प्रकारची विश्वासार्हता आज दूरदर्शनाने निर्माण केली आहे. म्हणून मी तुमचं देखील या निमित्ताने खास अभिनंदन करेन. वा. दुसरं असं की न्याय व्यवस्थेवरचा सर्वसामान्य माणसांचा विश्वास वाढावा म्हणून काही कायद्यात बदल करायला पाहिजे आहे, तसं तुम्हाला वाटतं का? हा फार मोठा प्रश्न होईल हा. परंतु आज एक सामान्य माणसाला न्याय व्यवस्थेवरती खूप त्यांचा गाढा विश्वास आहे. खरं म्हणजे आजचा पुरस्कार हा जो मला मिळालेला आहे, हा पुरस्कार मी या निमित्ताने तुमच्या साक्षीने त्या एका सामान्य हमालाला मी अर्पण करेल. वा. मला आजही आठवतं, गेल्या 2 महिन्यापूर्वी मी पुण्याला एका खटल्याच्या निमित्ताने गेलो होतो. मी डेक्कन क्वीनने उतरलो. माझ्यावर 2 बॅग्स होत्या, एक बॅग पुस्तकांची बॅग आणि दुसरी माझी व्यक्तिगत बॅग. त्या हमालाने दोघी बॅग्स घेतल्यात, अर्थात सुरक्षा व्यवस्था होतीच. बॅग्स घेतल्यानंतर मी हमालाला 20 रुपये देऊ केले, त्याने ते नाकारले. मला वाटलं याला 20 रुपये कमी पडले. म्हटलं बाबा 20 रुपये बरोबर आहेत,
आणि म्हटलं एवढे माझ्यावर पोलीस असताना देखील हा 20 रुपये घेत नाही, आणखी पैशाची अपेक्षा धरतो, थोडा माझा कुठेतरी अहमपणा दुखावला गेला. म्हटलं पैसे कमी वाटले का तुला? तो म्हणाला साहेब नाही. म्हटलं मग पैसे का घेत नाही? तो म्हणे साहेब तुम्ही एवढी राष्ट्राची सेवा करतात म्हणून मला नको. म्हणजे मला खरं त्या दिवशी कळलं की तो हमाल खरा देशभक्त आहे. मी पैसे सरकारकडनं घेऊन सरकारची राष्ट्राची सेवा करतो, परंतु मी सेवा करतो म्हणून तो माझ्याकडून पैसे घेत नाही. खरा तो हमाल राष्ट्रभक्त आहे. वा. आणि अशी माणसं या देशामध्ये आहेत म्हणून आमचा आज देश होईल. तुमचा प्रश्न जो आहे की कायद्यात बदल हवे की म्हणजे पेनल्टीच्या रकमेत वाढ करायला पाहिजे का? जामिनाच्या रकमेत वाढ मोगम बोलता येणार नाही, कारण कायदा नुसता कठोर असून चालणार नाही. पण कायदा हा बंदुकीच्या गोळीसारखं अस्त्र आहे. याची जाणीव जोपर्यंत गुन्हेगाराला होत नाही तोपर्यंत गुन्हेगाराला कायद्याची भीती वाटत नाही. आणि म्हणून ही कायद्याची जर भीती वाटू द्यायची असेल तर आज समाजामध्ये एक जनजागृती करणं जरुरीचं आहे. चांगलं काय वाईट काय याचं पृथक्करण करण्याची जरुरी आहे. आज कमर्शियल ब्रॉडकास्टरवरतून बऱ्याचशा चॅनल्समधून अशी गोष्टी दाखवल्या जातात की आमच्या युवा पिढीवरती आमच्या संस्कृतीवरती काय परिणाम होतो याचं भान पालकांनाही राहत नाही आणि पाल्यांनाही राहत नाही. परंतु या दूरदर्शनच्या चॅनलवरून समाजाची जी संस्कृतीची घडी आहे ही कुठे विस्कटली जाणार नाही याची खबरदारी काळजी घेतली जाते. आणि म्हणून हिरकणी पुरस्कार ज्या वेळेला आपल्या दूरदर्शनतर्फे दिला गेला तर आम्ही बघितलं की तुम्ही देखील आज कमर्शियल याच्याबरोबर कॉम्पीट करता, परंतु जे स्वातंत्र्य आहे, ज्या प्रकारचं बिभत्स स्वातंत्र्य असावं म्हणून नाही मी म्हणणार नाही, परंतु स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ नये. आणि स्वातंत्र्याचा अतिरेक झाला की मग स्वैराचाराला पालवी फुटते. आणि म्हणून अशा प्रकारचे स्वैराचारातून अत्याचार निर्माण होतात हे प्रसार माध्यमांनी दाखवणं आज जरुरीचं आहे. मी ज्या वेळेला 1993ला मुंबईला आलो, प्रथम मी सुरुवातीला मुंबईला आलो बॉम्बस्फोट घडल्याच्या निमित्ताने. माझी पहिली भेट त्यावेळेचे तत्कालीन पोलीस आयुक्त एम.एन. सिंग यांची झाली. आमची दोघांची एकमेकाची भेट. मी डोळ्याने ओळखलं तर मी तसं माणसं ओळखण्यात पटत आहे की हा मनुष्य करारी आहे, पण स्पष्ट बोलणारा, निर्भीड आहे. मी माझी काही मतं ठामपणे मांडली. बाकीच्या पोलीस अधिकाऱ्यांना पटली नाही की हा गावातून आलेली व्यक्ती ही काय आम्हाला बरं. एम.एन. सिंगने ऐकलं, त्याच्यावरती विचार केला, त्याप्रमाणे पुढे कार्यवाही केली. परिणाम असा झाला की 93चा मुंबई बॉम्बस्फोटात 123 पैकी आम्ही 100 लोकांना आज शिक्षा मिळू शकल्यात. हे वैशिष्ट्य सगळ्या टीमचं आहे, माझं एकटेच नाही. आणि म्हणून टीमवर्क वाढीला लागणं आज हे आमच्या देशात, विशेषतः महाराष्ट्रात हे जरूर जोपासणं अत्यंत जरुरीचं आहे. मला एक सांगा की अर्थातच तुमच्या कर्तृत्वानं, तुमच्या वाक्चातुर्यानं आणि या तुमच्या कायद्यावरचं जे एक प्रगाढ असं कायद्याचं ज्ञान तुमच्या पाठीशी आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच मोठे झालात. पण माध्यमांनी देखील तुम्हाला मोठं केलं असं काही लोक म्हणतात. निश्चित का करू नये? दोघांना जरुरी होती. माध्यमाला बातमीची जरूर होती. बातमी कशी फेकावी याचं ज्ञान मला आहे. आणि त्यामुळे कोणी कोणाला मोठं केलं हा प्रश्न एक वादाचा विषय होऊ शकत नाही. दोघं एकमेकाला पूरक होती. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की माझ्यामुळे माध्यमांना मिळाली. माध्यमांनी देखील असा बडेजाव करता कामा नाही. प्रत्येक जण त्याच्या प्रारब्धाने नशिबाने मोठा होत असतो. पण निश्चित लोकांपर्यंत जर गेलो असेल तर मी दूरदर्शनमुळेच गेलेलो आहे. आणि खेड्यातला माणूस हा उज्ज्वल निकम आपला आहे हे म्हणण्याचं धारिष्ट तोच दाखवू शकतो. आजही आमची शहरी संस्कृती बेगडी आहे, नाटकी आहे, हे तुमच्या समक्ष मी मुद्दामून ठामपणे सांगू शकतो. पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवण्याचा 25 वर्षांचा दांडगा अनुभव पाठीशी होता. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे ते व्हाईस चान्सलर होते. स्टॅटिस्टिक्स या विषयात त्यांनी PhD मिळवली. मुंबई विद्यापीठाला एक नवा चेहरा देण्याचं पुढं एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. पाहूया अशाच एका व्यक्तीची वाटचाल या ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून. महत्त्वाच्या अनेक पदांवर काम करण्याची संधी सर्वांनाच मिळते असं नाही. शिक्षणतज्ञ डॉक्टर राजन वेळुकर यांना तशा संधी मिळाल्या आणि त्यांनी त्या संधींचं सोनं केलं. स्टॅटिस्टिक्स विषय घेऊन मास्टर्स आणि PhD केल्यानंतर डॉक्टर वेळुकर यांनी 28 वर्षांहून अधिक काळ शिक्षणाच्या प्रांतात विविध महत्त्वाच्या पदांवर कामं केली आहेत. 1857 साली स्थापन झालेलं मुंबई विद्यापीठ हे भारतातील पहिल्या 3 विद्यापीठांपैकी एक आहे. आजवर अनेक महनीय व्यक्तींनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची धुरा सांभाळली आहे.
जुलै 2010 मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांनी डॉक्टर राजन वेळुकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक केली. एकंदरीतच शैक्षणिक क्षेत्राचा वेगवेगळ्या अंगानं अभ्यास करणाऱ्या डॉक्टर वेळुकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या कार्यपद्धतीत केलेल्या बदलाची नोंद राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेलाही घ्यावी लागली. दर्जेदार शिक्षण देणारं विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठ देशात आणि परदेशातही प्रसिद्ध आहे. जसजसा भविष्यकाळ उलगडत जाईल तसतसं माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांद्वारे शिक्षण आणि अध्ययन साऱ्या जगापर्यंत पोहोचवणं सोपं जाईल असा अढळ दृष्टिकोन असलेले मुंबई विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर यांचा लोकसेवा प्रसारण दिनानिमित्त सह्याद्री वाहिनी सन्मान करत आहे.